छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवनेरीवर या बाबतीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं राजकीय सामाजिक असं भाषण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर असं भाषण केलं। शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा सोडणार नाही हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलंय। शिवजयंतीनिमित्तानं किल्ले शिवनेरीवरून बोलताना सुनेत्रा पवारांनी त्यांच्या या पहिल्या जाहीर भाषणात आपली वैचारिक भूमिका मांडली। अजित पवारांनी घालून दिलेल्या मार्गाने जाणार असल्याचं स्पष्ट करत मित्रपक्ष भाजपलाही त्यांनी संदेश दिल्याचं मानलं जात आहे। शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा सोडणार नाही। किल्ले शिवनेरीवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची स्पष्टोक्ती। हिंदुत्वाची नव्हे तर पुरोगामित्वाची कास। भाजपच्या विचारधारेवर नव्हे अजितदादांच्या विचारांवर प्रवास। किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा वहिनींचा तसा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम। सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या प्रमाणेच वेळेच्या आधी शिवनेरीवर पोहोचल्या। शिवजन्म उत्सवात सहभागी झाल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या जाहीर भाषणात त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट केली। अजित पवारांनी घालून दिलेल्या शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरच चालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही हा शब्द या पवित्र भूमीमध्ये शिवजयंतीच्या साक्षीनं आज मी तुम्हाला सर्वांना देते। किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी अजित पवारांनी केलेल्या कार्याची उजळणी करताना त्यांचा स्वर भावुकही झाला। आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत। शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हतं तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजन आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या कार्यक्रमात सुनेत्रा वहिनींनी मांडलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे वक्तव्य करून अनेक बाबी स्पष्ट केल्याचं मानण्यात येत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पुरोगामित्वाची वाट सोडणार नसल्याचा स्पष्ट संदेश। शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरून राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्ट भूमिका। भाजप आणि हिंदुत्ववादी विचारांसोबत नसल्याची स्वतंत्र विचार असल्याची भूमिका स्पष्ट। अजितदादांच्या नंतर भाजपची पक्षावर पकड असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर। भाजपालाही कदाचित हेच अपेक्षित असावं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या निमित्तानं हिंदुत्ववादी मतांच्या व्यतिरिक्त मतं महायुतीकडे येतील अशीही भूमिका यामागे असण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची तुलना केल्यास एकनाथ शिंदे हेच नैसर्गिक पार्टनर असल्याचं मत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं। अजित पवार हे सत्तेसाठी सोबत असल्याचं एका अर्थी मान्य करणंच होतं। एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे ही आमची इमोशनल युती आहे। 25 वर्षाची आमची मैत्री आहे। भाजप आणि सेना ठीक आहे, वादळ आले असतील, व्यक्तींचं काही झालं असेल, पण आम्ही एका विचाराने समोर आलेले लोक आहोत। त्यामुळे ही आमची इमोशनल मैत्री आहे। आणि राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ही आमची पॉलिटिकल मैत्री आहे, ही आमची राजकीय मैत्री आहे। कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल। माझ्या मनात शंका नाही आहे, ती आमची इमोशनल मैत्री होईल। सुनेत्रा वहिनींनी अतिशय ठामपणे पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता हाच विचार असून भाजपच्या ओंजळींना पाणी पिणार नाही हे स्पष्ट केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आणि त्यांचे पती असतानाही त्यांचे पती हेच बोलत होते आणि भारतीय जनता पक्षाला सेक्युलर मतं यांना त्या प्रकारे त्यांच्या एका सहकार्याकडे येत असतील तर ती हवी होती। भाजप अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून महाराष्ट्राचं राजकारण सध्या करतोय। सुनेत्राताई ते आज बोलल्या, अतिशय महत्वाच्या दिवशी बोलल्या, ठामपणे बोलल्या आणि अत्यंत खंबीरपणे
ही सूत्र घ्यायला मी तयार आहे याचं त्यांनी एक संकेत दिला. आणि मला असं वाटतं की ही महत्वाची गोष्ट आहे, पण त्यात धक्कादायक काहीतरी वेगळंच असं काहीही दिसत नाही. दिवंगत अजित पवार भाजप सोबत आले होते, तरी त्यांचा मूळ विचार हा पुरोगामित्वाचाच राहिला. काँग्रेस यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांचा पुरोगामी वारसा घेऊनच वाटचाल करणार असल्याचं अजितदादांनीही वेळोवेळी स्पष्ट केलं. महायुतीमध्ये सत्तेमध्ये असतानाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदारांनी संघ कार्यालयाकडे पाठच फिरवली. नवाब मलिकांवरून टोकाचा वाद झाला तरीही मलिक राष्ट्रवादींसोबतच राहतील याची काळजी अजित पवारांनी घेतली होती. आता त्याच वारसानं वाटचाल करत असल्याचं सुनेत्रा वहिनींनी दाखवून दिलंय. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर यशवंतराव चव्हाणांना प्रीती संगमावर जाऊन केलेलं नमन आणि आता शिवनेरीवरून दिलेला संदेश हेच दाखवणार आहे. पहिल्या भाषणातून सुनेत्रा वहिनींनी भाजप सोबत सत्तेमध्ये राहून सुरक्षित अंतर राखणार असल्याचं स्पष्ट केलंय. दुसरीकडे अजितदादांच्या नंतर राष्ट्रवादीवर भाजपचा अंकुश राहणार का या विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिल्याचं मानण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, शिवनेरी.